लेट्स प्ले पहिला बॉल किती वाजता पडतोय त्याच्यावरती आम्ही काउंट टाइम करणार आहोत. 20 मिनिटांमध्ये, यस 20 मिनिटांमध्ये इथे अगदी 4 षटकं पूर्ण होतील याची काळजी आपण घेणार आहोत. पहिला बॉल त्यावरती मात्र चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट, सरळ बॅटने व्ही मध्ये आणि पहिली धाव इथे मात्र आली आहे. 12 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. 20 मिनिटं तुमच्याकडे असतील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असेल. शंकर विषय मार्क ऑफ झालेत आणि आता स्ट्राइक एंड वरती अनंत गावंड, गोलंदाज पंकज. पुढचा बॉल राइट ऑफ राउंड द विकेट. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. वाव, व्हाट अ शॉट दॅट इज. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. पहिला बॉल फेस करताना अनंतांच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास, कॉपीबुक स्टाईल, चौकार. चौकार आलाय अनंत गावंड यांच्या पाठमधून पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल फुल टॉस, उडवलाय हवेत तर उंच गेलाय, दूर देखील जाईल हा बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती, फुल टोल मिड विकेट आणि काऊ फैजच्या दरम्यान इट्स मॅक्सिमम. आणि रिव्ह्यूची मागणी केली बॅटिंग टीमनं. वेस्ट साईडच्या वरती आहे की काय चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. षटकार जर आलाय, नाव डिसिजन इज पेंडिंग. DRH ची मदत घेतली जाईल. लाडके प्रेक्षक, आपल्याला विनंती आहे मॅच बॉल मैदानामध्ये कसा लवकर येईल यासाठी आपण देखील प्रयत्नशील राहायचंय. कारण स्पर्धा आपली आहे, बदलापूर प्रीमियर लीग आहे आणि आपलं देखील सहकार्य महत्वाचं असेल. लाडक्या प्रेक्षकांना बॉल जर सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करा, ही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट बॅटिंग टीम. एक रिव्ह्यू तुम्ही गमवलाय आणि यानंतर तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद आपण करून घ्या. कशासाठीच रिव्ह्यू नसेल, एकच रिव्ह्यू एका इनिंग मध्ये असेल बॅटिंग टीम, याची नोंद आपण करून घ्या. षटकार आलाय 11 धावा धावपलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहे. गोलंदाज पंकज पुणे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र पॉइंट रिजनला. ओ, गलीचे क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खूप वेगाने आले. तिथे डाईव्ह त्यांनी लगवला परंतु झेल कॅरी झाला नाही. एका धावेची प्रयत्न तिथे आहे आणि एक धाव प्राप्त होईल. संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक एकच धाव प्राप्त होईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. अमर होते तिथे परंतु संपूर्ण समर्पण त्यांचं पाहायला मिळालं. अमरीश मराठे तिथे होते. एकच धाव प्राप्त होईल. 12 धावा धावपलकावरती आहे. 12. षटक क्रमांक 1 मार्गस्थ पंकज यांच्यावरती आक्रमण केलंय. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. फलंदाज आडव्या बॅटने प्रहार केलाय. यावेळेस झेल इथे ड्रॉप. संधी आली होती. एकच धाव प्राप्त होईल. सरळ हाताच्या दिशेने बॉल आला होता. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 13 धावा, 13 रन्स. अनंत गावंड यांनी खूप चांगली सुरुवात खास करून केली आहे. शंकर विषय त्यांना जीवनदान मिळालंय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 13-13 विदाउट लॉस. चला स्पीडअप आवश्यक आहे. 13 धावा धावपलकावरती, 13 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 मार्गस्थ 13 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र लेंथ वरती बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि
धावफलकावरती धावा आहेत 13-13 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली आहे एमडी ग्रुप या संघानं. त्यांच्या विरोधामध्ये बैकर ब्रदर्स हा संघ मैदानावरती खेळतोय. एमडी ग्रुप हा संघ पुरस्कृत केलाय सन्माननीय गोल्डमॅन मितेजी धुळे साहेब आणि बदलापूर संलग्न बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब यांच्या मालकीचा संघ एमडी ग्रुप आणि त्यांच्या विरोधामध्ये बैकर ब्रदर्स हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. चला वेळेची मर्यादा तुमच्याकडे आहे. 5 मिनिटांचा अवधी लागलाय षटक क्रमांक 1 साठी. स्पीडअप आवश्यक आहे. चला विनंती स्पीडअप करायचंय क्षेत्ररक्षण करणारी टीम. टायमर सुरू आहे. 12:10 प्रशांत सर पहिला बॉल पडलाय. तुम्ही देखील सूचना देऊ शकता. 5 मिनिटं ऑलरेडी झालेत. चला विनंती स्पीडअप अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस प्रशांत सर ड्रिंक्स ब्रेकचे 2 मिनिटं आपण इन्क्लूड करायचे. त्या व्यतिरिक्त जर जास्त वेळ लागला तर अंतिम षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊ शकता. तो अधिकार आपल्याकडे आहे. चला विनंती स्पीडअप आवश्यक आहे. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट केलाय. कमालीचा फटका आहे आणि एक टप्पा खाऊन बॉल ट्रॅव्हल झालाय पॉइंट रिजनला. हा स्विच नाही तर स्वीट हिट आहे. हा असेल चौकार. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न झालेत परंतु यावेळेस लेंथ आणि लाईन मध्ये परिवर्तन होतं. दोन्ही मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज दशरथ यांच्या माध्यमातून. दशरथ चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. फलंदाजीसाठी शंकर विषय. व्हॉट अ शॉट दॅट इज. नो लुक शॉट यावेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये शंकर विषय यांच्या बॅट मधून अनदर मॅक्सिमम बीपीएल षटकार. 6 धावा. त्यांनी आक्रमणावरती घेतलंय. गोलंदाज जरूर आक्रमणावरती आहेत परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजांना आक्रमणावरती घेतलंय. शंकर विषय कमालीची इनिंग खेळतायत. अप्रतिम सुरुवात केली आहे शंकर विषयाने. बदलापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे आणि खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे. एमडी ग्रुप संघ फलंदाजी करतोय. टॉस त्याने जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल वाईड असेल. दशरथ चव्हाण यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. शंकर विषय खूप कमालीची बॅटिंग करतायत. आक्रमक फलंदाज आहेत आणि शैलीदार फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे शंकर विषय यांची. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जाईल. 30 यार्ड सर्कल मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले होते आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त बॅटिंग आहे. ऑन दी अप फटका खेळले होते पाठीमागच्या बॉल वरती. ऑन दी अप ऑन दी टोच. शंकर विषय मेन ऑन दी फायर नाव. आक्रमक फलंदाजी ते करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये गेला. मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड. आत्मनिर्भर ते बनलेत. शंकर विषयने वार केलाय परंतु आता दशरथ चव्हाण पलटवार करतायत. पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम एमडी ग्रुप संघाला पहिली विकेट.
26 धावा धावपलकावरती आहे. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप अपेक्षित आहे. चला गोलंदाज पुणे सज्ज आहेत. पुढचा बॉल यावेळेस बॅकलाईट खाली आणल्याने पण पाहते कव्हर रिजनला बॉलला खेळत धाव मिळणार नाही. डॉट बॉल आहे आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावपलकावरती. 13च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आपण पाहतोय. शंकर विषय यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर महेंद्र धुळे आता मैदानावरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला विनंती आहे 10 मिनिटापेक्षा जास्त अवधी ऑलरेडी लागलाय. त्याच्यामध्ये बॉल बाहेर गेला होता. त्याचे 2 मिनिटं आम्ही पकडलेत अतिरिक्त. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. विनंती आहे. चला बैकर ब्रदर्स संघ आपण थोडीशी घाई करा ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. रोशन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. चला स्पीडअप अपेक्षित आहे. 2 मिनिटं अतिरिक्त लागलेत. ते बॉल जास्ती वेळ आला नाही ते आम्ही पकडलेत. पहिला बॉल वाईड आला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 27. 27 महेंद्र धुळे आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती आपण पाहतोय. अनंत गावंड ही जोडी मैदानावरती आहे. स्टेप आउट वर व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फटका आहे. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम फटका आपण पाहतोय. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं पदलालित्य आणि त्याचा उपयोग करत असताना बॉलला पाठवलाय. वाडी स्ट्रॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि व्ही मध्ये सरळ बॅटने ठोकलाय. अनंत गावंड यांच्या बॅट मधून बीपीएल मधला आणखी एक जबरदस्त षटकार. अप्रतिम सुरुवात इथे केली आहे. रोशन जाधव यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट हा फटका लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय. एक धाव प्राप्त झाली आणि महेंद्र धुळे देखील सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मामध्ये असणारा खेळाडू आहे आणि त्यांच्याकडून देखील टीमच्या अपेक्षा असतील. संघाचे संघनायक आहेत महेंद्र धुळे आणि बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे ते संस्थापक देखील आहेत. पहिलाच बॉल स्वीट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील बाईकच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी शस्त्र चालवलं परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. लगा तो आबाद नाही तो बरबाद. 2 धावा प्राप्त झाल्यात बाईकच्या माध्यमातून आणि 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. बैकर ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एमडी ग्रुप अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे बॅटचं एज लागलाय आणि महेंद्र धुळे स्वतःहून ऑक करतायत. ही खासियत आहे. स्पोर्टमन स्पिरिट पाहायला मिळत आहे या ठिकाणी महेंद्र धुळे यांचं आणि फलंदाज झालेत बाद विकेट.
नवीन फलंदाज जीवन केवणे मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. फुल लेनचा बॉल फटका चांगला. काऊ पेजला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस ऑन साइडला काऊ फेजला हा फटका एका टप्प्यावरती जबरदस्त स्टॉप आहे. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. एकच धाव प्राप्त झाली आहे आणि 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल. धावफलकावरती धावा आहेत एकूण 38 धावा. 38 लॉस ऑफ द 3 विकेट. माफ करा 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि संधी असेल डीजे मास्टर कडे. शेड्यूल खूप डिले झालंय. विनंती थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 38 धावा. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती. चला क्षेत्ररक्षक टीम शेवटचे 4 मिनिटं बाकी आहे. स्पीडअप करा विनंती आहे. राज खडगे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. राज यांच्या बॉल हवेत उंच तर गेलाय. दूर किती जाईल हे पाहायचंय आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. राज खडगे यांच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. ठोकलाय. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न आहे.
46 धावा धावफलकावरती आहेत. 46. यावेळेस देखील लॉफ केला हवेत तर उंच बॉल गेलाय. दूर किती जाईल हा प्रश्न आहे आणि इथे क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल पोहोचलाय. आली विकेट. फलंदाज बाद. शेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46. लिडिंग एज हवेमध्ये बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अंदाज लावतायत. पोहोचले. झेल टिपतील. आली आहे सफलता. 1 मोर विकेट. होते नवीन फलंदाज रमेश खडाळे मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती. इन ॲट नंबर 6 वरती रमेश खडाळे मैदानावरती. चांगली बॅटिंग इथे केली. आपण पाहिलं फलंदाज अनंता गामंड यांनी. शंकर विषय यांनी देखील सुरुवातीला चांगली बॅटिंग केली होती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होते परंतु यावेळेस प्ले अँड मिस. राज गडगे सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते आणि या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी ते करतायत. मानकिवली एक्सप्रेस राज गडगे या खेळाडून देखील पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रभावित केलंय. स्टेप आउट जरूर झाले फलंदाज परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. षटकाची झाली सांगता आणि इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण 46 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये धावा शोधाव्या लागतील. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम एमडी ग्रुप संघाला आणि पुढची मॅच विनरची असेल. महेश धुळे सर आमच्या सोबत आहेत आणि मॅडे सर पहिल्यांदा रॉबिन राऊंड फॉर्मॅट आपण बदलापूरमध्ये या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये राबवतोय. या फॉर्मॅटचा फायदा असा होतो की तिथे कुठल्याही प्रकारची सेटिंग वगैरे चालत नाही आणि संघ मालकांसाठी ही खूप फेअर गोष्ट आहे आणि नेट रन रेटचं महत्त्व या रॉबिन राऊंड मध्ये नाही आहे. रॉबिन राऊंड फॉर्मॅटमध्ये रॉबिन राऊंड फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये वापरलं जात आहे पहिल्यांदा. पुढची मॅच विनरची होणार आहे याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहतो. यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. टेक्निक चांगलं नव्हतं कारण पाठ दाखवली होती बॉलला. आपण पाहिलं नजर पूर्णपणे फिरवली होती आणि हे टेक्निक चांगलं नव्हतं. कदाचित नशिबाची साथ क्षेत्ररक्षकाला मिळाली आणि बॉल रोखला गेलाय. एकच धाव आहे. खराब टेक्निक आहे बॉलला रोखण्याचं. हे एका धावेने धावफलक पुढे जाईल. 47 हा बॉल. इथे आपण पाहतोय विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव. एज होतं या सिरीज. कन्फर्म बाय अंपायर प्रशांत सूर्यराव. अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवी पंच देखील आहेत. त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सनी भोईर सर आणि दत्ता कडव सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये. बदलापूर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या या स्पर्धेचं. यावेळेस देखील प्रहार केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. त्यांच्या डोक्यावरून हा बॉल मस्तक दस्तक देते हुई गेंद सीमा रेखा के बाहर ठोकलाय. मॅक्सिमम षटकार 6 धावा.
केवणे यांच्या बॅट मधून आपण पाहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फी मध्ये डाऊन द ग्राउंड हा फटका षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 50 अप झाले बॅटिंग करणारी टीम. 53 धावा धावफलकावरती. 50 अप. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे आपण पाहतोय बॉल चालला बिहाइंड द विकेट. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि आता फलंदाज धावबाद होतील इथे. येस, एकच धाव मिळाली. एक धाव आली. बॅट होती. ओके, थँक्यू. नवीन फलंदाज प्रेम धुळे मैदानावरती क्रमांक 7 वरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुल पॉवरफुल आणि बॉल झालाय गोल. प्रेम धुळे पहिला बॉल फेस करत असताना डगआउट मधून सेट होऊन गेलेत. पहिल्या बॉल वरती आक्रमण ठोकलाय. षटकार 6 धावा. धावफलकावरती आहेत 61. प्रेम यांच्या पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना त्यांनी षटकार ठोकलाय. डगआउट मधून सेट होऊन गेलेत की काय हा प्रश्न आता भासायला लागलाय, कारण पहिल्या बॉल वरती प्रेम धुळे यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 61 धावा धावफलकावरती. चला नवीन बॉल. एकसष्ट धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 61. षटकार आला त्यावेळेस 54 झाल्या होत्या. मध्ये एक सिंगल आली आणि त्यानंतर एक षटकार आलाय. षटकार आला त्यावेळेस 54 झाल्या होत्या आणि रनआउटची एक रन आली तिथे आणि नंतर एक षटकार. 61 झालं. 61. तुमचा अतिरिक्त खेळाडू देखील इथे उपस्थित आहे, चेक करू शकता केव्हाही. यावेळेस देखील प्रहार तर केलाय. काऊ फेसला बॉल आणि शेवट इथे गोड केलाय प्रेम धुळे यांनी. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. मोमेंटम आपल्या बाजूने केलाय एमडी ग्रुप संघाने. एकूण धावफलकावरती धावा 67. 68 धाव्यांचं लक्ष असेल आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरून आपण ऐकणार आहोत सन्माननीय बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सरांचा आवाज. धन्यवाद.
आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय अर्थातच बाईकर ब्रदर्स. या दोन टीम मध्ये लढत आहे. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो रगरगत्या उन्हामध्ये चालू असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डे फॉर्मॅट बदलापूर प्रीमियर लीग म्हटलं तर अनेक ग्रामीणचे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि आपला 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी करता येईल. बाईकर ब्रदर्स या संघाला विजयासाठी तब्बल 68 धाबांची गरज आहे. 67 धाबा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आलेले आहेत. ऑफिशियल स्कोरर आज विशाल धुळे त्यानंतर भारत धुळे यांना तुम्ही पाहतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. आमची ऑफिशियल टीम दोन पंच आपण पाहतोय अर्थातच ऑन गोईंग मॅचकडे या ठिकाणी वळत असताना दत्ता कडव सर, प्रशांत सूर्यराव सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कुणाल भुईर सर या तिन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करू. थोड्याच वेळात या ठिकाणी अगदी आपण पाहतो MD11 संघाचे संघ मालक सन्मान्य मितेजी धुळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला आणि खास करून त्यांच्या स्वतःच्या टीमला भरपूर सारा शुभेच्छा दिल्या आहेत. 68 धाबांची गरज. सन्मान विकेट हॅट्रिक साठी मितेश धुळे यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. MD11 संघावरती खऱ्या अर्थाने जितक्या मॅचेस MD11च्या होतील ना बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात साहेबांचं आगमन सुद्धा होतंय. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. चला षटक क्रमांक पहिला गोलंदाज प्रिन्स तयार होत आहेत आणि बॉलिंग मार्क वरती कासगाव गावाच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा अगदी आपण पाहतो गेली 2 महिन्यापासून गौरव सर या स्पर्धेची चर्चा होती की ही स्पर्धा खरवईच्या क्रीडानगरीमध्ये घेतली जाईल. परंतु काही कारणास्तव हा इकडे अगदी आपण पाहतो ग्रामीण विभागामध्ये BPL चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल कासगाव नगरीमध्ये. स्ट्रायकेंडला रोशन आणि नॉन स्ट्रायकेंडला दशरथ. टायमिंग आपण पाहतोय पहिला चेंडू जसा मैदानामध्ये पडेल त्या ठिकाणाहून आम्ही टायमिंग सेट करू. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगला बॅक हँड एरिया आहे. क्षेत्र मोकळं पाहिले रोशन जाधवने. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पहिला बॉलवरती प्रिन्सच्या विरोधात आलाय चौकार. बारा 45 ला पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या तिथून आता मात्र टायमर सेट आहे. 5 षटकांचा गोलंदाज प्रिन्स राऊंड विकेट. हो या सरमान लाईन चांगली पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतो थोडस टेक ऑफ झाला. अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु फुलर लेनचा बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख चेंडू हाताळला गेलेला आहे. प्रिन्स सिंगला तुम्ही पाहतायत MD11 संघाच्या वतीनं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आणखीन एक सुरेख चेंडू टाकण्यात आलाय. विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय मितेशजी धुळे संघ मालक आणि सन्माननीय श्रीधरजी धुळे यांच्या वतीनं रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला देण्यात येईल. हो या सन्मान आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न मागे चालला शॉर्ट फायनलिंग मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहतात आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी या पहिल्याच बॉलवरती चौकाराला रोशनच्या बॅटमधून आणि आता नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज दशरथ सध्या स्ट्राईक एंडला. 68 धाबा बनवायचे त्या मॅच मध्ये बाईकर ब्रदर्स टीमला. एका बाजूला
दिलीप दादा बैकर जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्रीधर दादा धुळे यांचा संघ आहे जे मात्र बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये ही लढत आहे खऱ्या अर्थाने. बैकर ब्रदर्स आणि MD11. हो या दरम्यान क्रॉस बाडे तो खेळायचा होता, कडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगलट आलाय. डॉट बॉल, कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये, चेंडू डॉट टाकण्यात आलाय. चांगलं कमबॅक म्हणता येईल प्रिन्सच्या वतीनं. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र हे केलेलं कमबॅक चांगलं आहे. हो आणखीन एक बॅटची कडा लागली आहे, चेंडू फ्लाय झालाय. एसटी रक्षकाला संधी नव्हती आणि आता बॉल चालला मागे. शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅनला बीट करत लॉंग स्टॉप एंड लाईनर हा दर्जेदार BPL चौकार. तसं आपण पाहतो ऑन स्क्रीन अभिषेक शेल्टर्स चे काही कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळाले. तसेच नारायण ढाबा ओरिजिनल कुक सुनील पवार आणि नारायण ढाबा नंबर 1 हर्षल बाळाराम भगत यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. म्हटलं जातं ना गौरव सावंत सर, जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथे सर्वांना जास्त लागते भूक. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धाबा संख्या फलकावती 9. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. समोर महेंद्र धुळे स्वतः संघाचा संघनायक आहे, आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. प्रत्येक संघाला एक आयकॉन देण्यात आलेला आहे. जेव्हा लिलाव प्रक्रिया झाली तेव्हा मात्र एक संघ मालकाला त्यांच्या आवडीचा खेळाडू देण्यात आला. त्यानंतर बाकी सर्व खेळाडूंची ही लिलाव प्रक्रिया पार पाडली. प्रत्येकाला पॉइंट्स होते, बेस पॉइंट 500 आणि त्यानुसार प्रत्येक खेळाडूवरती बोली सुद्धा लावण्यात आली. आणि अगदी आपण पाहतो प्रत्येकाने आपल्या चॉईसचे खेळाडू प्रत्येकाने संघामध्ये निवडलेले आहेत आणि तेच संघ आता मैदानावरती खेळतात, प्रयत्न करतात. 68 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. आता गोलंदाज महेंद्र धुळे, स्ट्रायकिंगला रोशन जाधव. षटक क्रमांक 2 मध्ये राऊंड विकेट. हो पहिलाच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक अविनाश भोईर डाऊन द बॉल, लॉंग ऑफ या ठिकाणी अगदी आपण पाहतो थोडस आत घेतलाय आणि आता मिड ऑफला झेल टिपत असताना फलंदाज झाला बाद. पहिला धक्का टीम बायकर ब्रदर्स संघाला. खऱ्या अर्थाने प्रचंड अनुभव असणारा खेळाडू आहे अविनाश भोईर. अगदी आपण पाहतो त्यांना नाद एकच आहे बैलगाडा शर्यतीचा. कदाचित आपण पाहतो या प्रॉपर त्यांचा योगी बैल असेल, त्याला ते पकडण्यासाठी व्यवस्थित मजबूत घट्ट पकडतात. मग त्यांच्या हातातून गौरव सावंत सर झेल कसा सुटेल. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 9 धावा. पहिला धक्का लागला महेंद्र धुळेला, सफलता मिळाली आहे आणि जर विकेट हॅट्रिक संपादित केली ना तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2 मध्ये P2 मध्ये गोलंदाज महेंद्र धुळे. चला विनंती राहील जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक संघाला या ठिकाणी या महत्वाच्या सूचना आहेत, कारण प्रत्येक दिवसाचा जो शेड्यूल आहे मॅचेसचा तो मात्र आम्हाला दिलेल्या वेळेनुसार कंप्लीट करायचं आहे. कल्पेश धुळे मॅचचा आनंद घेत आहेत. फिरकीचं आक्रमण, स्पष्ट निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते, कारण कालचा पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल. धावसंख्या फलकावती 9, 1 गडी बाद, 9 ला 1 अशी स्थिती आता आपल्याला पाहायला मिळते बैकर ब्रदर्स या संघाची. राऊंड विकेट. हो या सन्मान लाईन चांगला आहे. फुलर लेनचा बॉल. अगदी आपण पाहतोय भन्नाट बेग त्याची ओळख आहे. महेंद्र धुळे जेव्हा गोलंदाजी करत असतात सातत्याने ब्लॉक हॉलचे चेंडू
आणि आम्ही जेव्हा महेंद्र धुळे गोलंदाजीसाठी जेव्हा रेग्युलर फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करतोय ना, तेव्हा अक्षरशः आगीचे निकारे त्याच्या वतीने टाकले जातात. म्हटलं जातं टिकटिक करणारी क्लॉक आणि महेंद्र धुळेचा ब्लॉक. हो, आणखीन एक चांगला चेंडू पंकज भोलेच्या अगदी आपण पाहतो विरोधात टाकण्यात आलेला चेंडू आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगली लढत आहे. दोन्ही संघाचे ऐकवान खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात. ज्याच्या बॅट मधून निघतात आगीचे गोळे, नाव त्याचं पंकज भोले. आणि आता मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शांत आहे. बायकर मॅन पक्षाच्या आठवड्यामध्ये आपण पाहिले तर इलेक्ट्रिक स्कूटी त्याला मिळाली आहे, तोच खेळाडू पंकज. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत, कमालीचं षटक आहे. 68 धाबांचं भलं मोठं टार्गेट चेस करायचंय, परंतु मागच्या मॅच मध्ये 60 पेक्षा जास्त धाबा चेस सुद्धा झालेत, हे विसरून चालणार नाहीये बायकर ब्रदर्स या संघाला. संघाची धाबत संख्या रफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 9 धावा. महेंद्र धुळेने काय लाजबाब षटक हाताळलंय, एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाहीये आणि पहिला विकेट सुद्धा त्यांनीच संपादित केलाय राऊंड विकेटने. हो, आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक, फ्लायटेड बॉल, रॉकेट शॉट तुम्ही पाहतायत. मिड विकेटला क्लिअर करत असताना पंकज भोलेच्या बॅट मधून यावेळेस बॉल सीमा पार, षटकार. असेल पंकज भोलेचं, तरी पंकज हेच सांगतात, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल राऊंड विकेटने. हो, यावेळेस ऑन साइडला आणखीन एक. सुरुवातीला 4 चेंडू जे महेंद्र धुळेच्या नावावरती राहिले, परंतु शेवटचे 2 बॉल अगदी आपण पाहतोय अक्षरशः धुमाकूळ घातलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन पंकज भोलेने सेकंड इन रो दुसरा ब्लास्ट. दोन षटकार फार निर्णायक आले. त्यावेळेस ऑन साइडला उडवलाय, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दशरथच्या बॅट मधून बॉल लॉंग ऑन सीमा पार. एका बाजूला पंकज भोले खेळतायत, तर दुसऱ्या बाजूला आता साथ मिळतीये ती मात्र बॅटर दशरथची. आलेला षटकार. मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा फार कमी पाहायला मिळाल्या, त्यानंतर महेंद्र धुळेने सुद्धा कमालीचं षटक हाताळल्यानंतर शेवटचे 2 बॉल जणू काही पंकज भोलेच्या रडारमध्ये आले आणि त्याने सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. धाव फलकामध्ये आपण पाहतो या षटकाराने आता वृद्धिंगत होत असताना 27 धावा 27. हो, पुन्हा एकदा अक्षरशः तुटून पडलेत. ऑन साइडला टर्न केला क्षेत्ररक्षक, या ठिकाणी वेल जज करतायत. चांगला प्रयत्न होता मित्रांनो. आपण पाहिलं तर संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा देण्यात येईल, परंतु या ठिकाणी ग्रामीण टेनिस cricket.in वाहिनीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ज्या ऑफिशियल कॅमेरामॅन जे मात्र कैद करतात प्रत्येक खेळाडूला 4 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी रंगणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल BPL 2025.
दर्जेदार दर्जेदार स्पर्धा आणि तितका चांगला खेळ सुद्धा आपण पाहतोय. संघाची धाबस संख्या फलकावती एकंदरीत 28. हो, या ठिकाणी मिस टायमिंग कॉट हँड बॉल करण्याची संधी आहे गोलंदाजाकडे. ऍज इट इज OUT. पंकज बोलेला परतावा लागेल कॉट अँड बॉलच्या स्वरूपात. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागलाय. फलंदाज बाद. यांना तुम्ही पाहतायत आणि त्यांच्याच वतीनं माहिती आम्हाला मिळते की मागच्या 2 आठवड्यामध्ये हे 2 बायकरमॅन सध्या बायकर ब्रदर्स या संघाकडे खेळत आहेत. मग पंकज बोले बाद झाला आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये राज गडगे दाखल झालेला आहे. संघाची धाबस संख्या फलकावती 28. विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 40 धावांची गरज आहे. उर्वरित 15 बॉलमध्ये 40 धावांचं इक्वेशन आहे. गौरव सावंत सर स्वतः ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत आहेत. अगदी आपण पाहिलं तर जे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटचे या वाहिनीचे ते मात्र ऑफिशियल हेड आहेत. ऑन साईडला वळवलाय टर्न केला बॉल गॅप होती जणू काय मॅप लावलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज गडगेच्या बॅटमधून आलेल्या पहिल्याच बॉलवरती आलेला हा BPL चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी चौथा पाहायला मिळेल. बॉलिंग टाक वरती आपण तिसरं पाहायला मिळतंय. प्लीज अप करा आणि राऊंड विकेट. ओ या दरम्यान ओव्हर द विकेटने हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत सुरेख चेंडू हाताळण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा अंतिम बॉल. धाबस संख्या फलकावती 32 धावा 32. हो कमर्सच्या दिशेने उडवलाय. वर स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय अप्रतिम स्ट्रोक होता. ताकदीच्या जोरावरती आपण पाहतोय कमर्सला ठोकलेला बिगिट षटकार. तीन मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि लवकरात लवकर आपण सुद्धा कोऑपरेट करायचं कारण यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. नितेश धुळे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात संपूर्ण स्पर्धेला. दिलीपदादा बैकर यांच्या वतीनं सुद्धा त्यांच्या संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. जितके संघ मालक या स्पर्धेमध्ये आहेत त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात की अत्यंत चांगली स्पर्धा आहे. चांगली कमेंट्स या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी करत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण थेट जाऊया ऑन गोईंग मॅचकडे जिथे 12 बॉल आता 30 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धाव फलकावती आहेत. 12 बॉल 30 ची गरज. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मध्ये येतात प्रमोद वारघडे. बुंडे माउंटन व्ह्यूज अर्थातच मारिश लॉन्स एंड करून षटक आहे आणि हे तुम्हाला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर आता चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. MD11 संघाच्या वतीनं गोलंदाज प्रमोद वारगडे. पहिलाच बॉल यावेळेस पॉइंटला वर स्ट्रोक वॅकेंट एरिया होती. पुन्हा एकदा क्षेत्र मोकळं पाहिलंय. डीप पॉइंटला हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 जरूर पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि 30 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. प्रमोद वारगडेला तुम्ही पाहता षटक क्रमांक 4 मध्ये. चला बॉल मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. विनंती राहील MD11 संघाला आपण सुद्धा कोऑपरेट करा. सर्व लाडक्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती राहील ज्यांच्या मॅचेस ऑलरेडी झालेले आहेत आपण सीमारेषेच्या लगत थोडस मॅच बॉल कसा मैदानाच्या मध्ये लगेच पडतेल याकडे थोडस अधिकाधिक लक्ष द्या. प्रत्येकाने विशेष सहकार्य थोडस या स्पर्धेसाठी करायचं. राऊंड विकेट प्रमोद वारगडेचा हा बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन द टॉस उभे राहिलेत. फटका फसला अप्रतिम स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम बाईकर ब्रदर संघाला फलंदाज बाद. चौथा चालू आहे. पहिल्या बॉलवरती 4 आल्या. त्यानंतर आता मात्र विकेट संपादित त्याने केलेली आणि आता स्ट्राईक इनला हेमंत मराडे. यावेळेस बादची कडा मागे चालला बॉल पुन्हा एकदा पॉइंटला शतक्ष बेगाने आलेत. चेंडू तर अडवलाय. चांगली फिल्डिंग आणि किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्रमोद वारगडे यांच्याकडे वेग प्रचंड आहे. टप्पा सुद्धा चांगला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडंसं टेक ऑफ होतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज उचलतात. पहिल्या बॉलवरती दशरथच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर त्याच दशरथला खेळण्यासाठी भाग पडलं आणि फलंदाज त्या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवला. अगदी आपण पाहतो आता सुद्धा हेमंत मराडे त्याच दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. बॅटची कडा घेतली हलकीशी आणि आता मागे जात असताना 2 धावा मिळालेल्या आहेत. 12 चेंडू 30 धावांचं इक्वेशन होतं. समीकरण पुन्हा एकदा तुम्हाला बदललेलं पाहायला मिळणार आहे आणि इथे चांगला चेंडू प्रबोध वारगडे तुम्ही पाहतायत. अगदी ॲज अ बॉलर म्हणून जयनमा जोबेली संघासाठी चांगली कामगिरी सुद्धा केलेली आहे. लेग बाईस पंच दर्शवतात दत्ता कडवसर आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावती 45 धावा. 68 धावांची गरज असताना या मॅच मध्ये म्हणजे विजयासाठी आता येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून फार निर्णायक असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज राज. 8 बॉल 23 गरज. हो या दरम्यान फटका मिस्टामिंग हे शतरक्ष बेगाने आलेत. एक तर कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि फलंदाज कदाचित इथे डायरेक्ट हिट करण्यात आलंय. DRS आपण लगेच चेक करू आणि अगदी आपण पाहिलं तर महेंद्र धुळे गॅदर करण्याच्या अगोदरच चेंडू या स्थानावरती आदळलेला आहे. 12 बांधणे जर
हा निर्णय बघितला दोन्ही टीमच्या तर विनंती राहील की कोणती चर्चा करू नका. महत्वाची सूचना आहे कारण आमचे ऑफिशियल तिसरे पंच टीव्ही अंपायर जे मात्र डिसिजन लगेचच या ठिकाणी सुपूर्द करतील. कुणाल भोईर सर, गौरव सावंत सर पडताळणी करतात. भारत धुळे स्वतः ऍज अ स्कोरर आहेत, ते सुद्धा पडताळणी करतात. आणि एस इट इज OUT फलंदाज बाद. लगेचच पाहायला मिळेल गौरवजी सावंत सर जे आमच्या समवेत जोडले गेलेत. अनंता गाबंडा होते जेव्हा आदिवासी ज्या स्पर्धा असतात, ठाणे रायगडच्या मॅचेस असतात, तेव्हा ठाणे संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू आहे BCC चिंचवलीचा अनंता गाबंडा. शेवटचा बॉल या ठिकाणी षटकातील आपण पाहतोय. 7 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये. राऊंड विकेट स्ट्राइक एंडला अमोल बनवडे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय प्रमोद वारगडेच्या बरोबर आलाय बिग हिट षटकार. जागा बनवली आहे आणि तिथे धावा मिळतील पूर्णपणे 6 टीम बाईकर ब्रदर्स संघाला. थँक्यू. चला 6 चेंडू 16 धावांची गरज. महेंद्र धुळ्याला विनंती राहील की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विखुरलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग सेट करण्यात येईल. आणि आता MD11 या संघावरती देखील थोडासा दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जो शेवटच्या बॉलवरती प्रमोद वारगडेच्या बरोबर षटकार आला ना, तिथून मार्चला आता कलाटणी मिळाली आहे. हेमंत मराठी सारखा फलंदाज आहे. लॉस्ट सेकंडला अमोल त्याला साथ देतील. ज्या अमोलच्या बॅटमधून नुकताच षटकार सुद्धा आलेला आहे. आणि आता 6 बॉल 16चं समीकरण शिल्लक आहे. सहा बॉल आणि आता 16 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतात गोलंदाज टीम MD11 संघाच्या वतीनं. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो रोहित. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका फसला. लिडिंग एज जॉन टेकन. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी रोहितला मिळते सफलता आणि चांगली विकेट त्यांनी प्रस्थापित केली. हेमंत मराठे बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी शाहूराजे वडवली संघाला सातत्याने ज्या गोलंदाजाने प्रेझेंट केलेले आहे तोच गोलंदाज रोहित आता आपण पाहतो चांगली कामगिरी करतात. आणि आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एका बाजूला जाणता राजा शील्ड संघाचा खेळाडू आहे ज्या संघाला ज्याने प्रेझेंट केला अमोल. त्याला तुम्ही पाहतात शेवटच्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आला. तर दुसऱ्या बाजूला इनगाव संघाला प्रेझेंट करणारा खेळाडू सूरज कडव या ठिकाणी दाखल झालेला आहे. BPLचं वैशिष्ट्य प्रत्येक गावातून प्रत्येक ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि आता मात्र प्रत्येकाचा दर्जा दाखवण्याची वेळ अर्थात असं BPL 2025. 5 बॉल 16ची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस करायची होती. आणि आता अगदी आपण पाहतो ही धाव सुद्धा चोरली जाते. भर दिवसात चोरी होते मैदानाच्या आतमध्ये.
सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या फलकावती आहे पुढे चालली आहे. ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतात 53 धाबा म्हणजे आता 4 बॉल 15 धाबांची गरज आहे. 68 धाबांचं समीकरण मॅच मध्ये काय सामना जबरदस्त रंगतोय. एका बाजूला MD11 तर दुसऱ्या बाजूला बैकर ब्रदर्स हा संघ आपण पाहतो. एका बाजूला सन्मान्य श्रीधर दादा धुळे आणि मितेजी धुळे यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला दिलीप दादा बैकर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन मातब्बर व्यक्तींमधील ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धाबा संख्या फलकावती 53 धावा आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंड अमोल ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो या सलमान विकेट करण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं अमोल बनवटेकडे. हा सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतात संघनायक महेंद्र धुळेने शेवटच्या अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवलाय आणि त्याच विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या वतीनं. आणि आता येणारे 3 बॉल 15 धावांची गरज आहे म्हणजे प्रत्येक बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेला पाहिजे. हो आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय आणि आता आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहेत. पंच सांगतायत की आता मात्र समीकरण कठीण झालेलं आहे आणि आता 2 बॉल शिल्लक आहेत. तब्बल जर फलंदाज बाद असेल तर 15 धावांची गरज आणि जर फलंदाज बाद नसेल तरी सुद्धा 14 धावांची गरज. जीवन केवणीला तुम्ही पाहताय एक यंगस्टर खेळाडू आहे. बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघाला सातत्याने प्रेझेंट त्यांनी केलेलं आहे. काल जीवन केवणे यांचा संघ सुद्धा परास्त झाला कारण सलामीला येत असताना प्रत्येक खेळाडूने निराशाजनक कामगिरी. स्ट्राईक एंडला या ठिकाणी सूरज बाद झालेले आहेत म्हणजे 2 बॉल आणि आता 15ची गरज. नक्कीच आपण पाहिलं तर शेवटचे आता 2 बॉल आहेत आणि हा सामना डिफेन्स केला गोलंदाज रोहित सोनावळेने. तर मात्र या ठिकाणी आपण पाहतो संघ मालक मितेश दादा धुळे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला परंतु धावा मिळतील 4. याचा काही फरक पडणार नाहीये. फक्त धावांमधील अंतर कमी करण्यामध्ये या धावा मोजल्या जातील परंतु आता शेवटचा बॉल आहे आणि विजयासाठी तब्बल 11 धावांची गरज. आणि कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय संघ मालक मितेश धुळे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी या ठिकाणी या गोलंदाजाला देऊन सन्मानित केलं जाईल. सामना जिंकून दिल्याबद्दल फुल टॉस बॉल होता. चौकार षटकार जरूर आला प्रथमेशच्या बॅटमधून परंतु त्याचा उपयोग नाहीये कारण 2 बॉल मध्ये हव्या होत्या 15 धावा मिळाला एकंदरीत 10 आणि 5 धावांनी हा सामना गमावावा लागलेला आहे. बैकर ब्रदर्स या संघाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. MD11 आणि हारलेल्या संघाचं सुद्धा गोड गोड कौतुक. धावांची भरीव कामगिरी करणारा खेळाडू अनंत गावंडा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विनर वर्सेस विनर आणि सन्माननीय रमेशजी धुळे यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. जे जुने जाणते खेळाडू आहेत मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. या गौरवजी सावंत सरांना आपण विनंती करू
की आपल्या शुभास्य आपण या ठिकाणी देऊया मॅन ऑफ द मॅच, कारण जे ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आहेत. चला या अनंत गबंडा हा खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन महेंद्र धुळे आणि गौरव म्हात्रे. MD11 वर्सेस मृणाल जाधव, श्रीधर दादा धुळे, मितेश दादा धुळे आणि त्यांच्या बरोबर महेश जाधव. चला आपण टॉस सुद्धा करणार आहोत आणि गौरव सावंत सरांच्या शुभास्य आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. अनंत गावंडा यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतोय. चला या महेंद्र आणि गौरव टॉस आपण करू. या ठिकाणी रमेश धुळे यांना विनंती आहे आपल्या शुभास्य आपण टॉस करा. चला आपण टॉस करू. मध्ये उभे राहा. पाहुण्यांना विनंती आहे मध्ये उभे राहा. टॉस जिंकलेला MD11 संघाने आणि लक्षात असू द्या रोहितला 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. रोहित या मॅच नंतर आपल्याला विनंती राहील की आपण ते पारितोषिक कलेक्ट करा. चला मॅचला सुरुवात होते आणि या ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून पुन्हा एकदा परिवर्तन होईल आणि लगेचच आपण आवाज ऐकणार आहोत. आणखीन एक बदलापूरचा तुषारजी शिंदे सर यांचा. धन्यवाद. चला MD ग्रुप ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच विनरची मॅच असेल. पहिल्या सामन्याचं विनर आणि दुसऱ्या सामन्याचं विनर या दोन संघांदरम्यान पुढची मॅच आहे. मृणाल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये MD ग्रुप अशी मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये जर बॉल तुमचा हरवला, गहाळ झाला, फुटला, ओला झाला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. परंतु 2 ओव्हर नंतर बॉल फुटला, हरवला, गहाळ झाला तर जुना बॉल आपल्याला दिला जाईल. याची नोंद आपण करून घ्या. महत्वाची सूचना आहे मॅच नंबर 3 मध्ये पहिल्या 2 ओव्हर मध्ये बॉल जर हरवला, फुटला, ओला झाला तर नवीन बॉल दिला जाईल. परंतु 2 ओव्हर नंतर जुना बॉल आपल्याला दिला जाईल. याची नोंद आपण करून घ्या.
यामधून जो संघ विजय होईल तो मात्र अगदी क्वालिफायर मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यानंतर जो संघ विजय होईल तो क्वालिफायर मॅच मध्ये दाखल होईल.